15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अमरावती महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे। यामध्ये 22 प्रभागातून 87 नगरसेवक निवडले जाणार आहे। महानगरपालिकेच्या वतीने अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली। यात 6,77,180 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे। 87 नगरसेवकापैकी 44 जागा महिलांसाठी राखीव, अनुसूचित जातीसाठी 15 जागा, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आणि मागासवर्ग प्रवर्गासाठी 23 आरक्षित जागा करण्यात आल्या। 15 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी 876 मतदान केंद्र असणार आहे। मागील 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत तुलनेत 1,64,532 मतदार वाढले आहे। तर 16 जानेवारी रोजी अमरावतीच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्स नवसारी येथे मतमोजणी होणार आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्ण तयारी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने झाली असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली। अमरावती शहराचे महानगरपालिका निवडणूक विषयक सूचना थेट देता येईल। सर्वप्रथम आपला जो कार्यक्रम आहे ते 15 डिसेंबर रोजीला जाहीर करण्यात आला आहे आणि तेव्हापासून आदर्श आचारसंहिता पण लागू झालेली आहे। याची आदर्श आचारसंहिता याची अंमलबजावणी आपण तेव्हापासूनच सुरू केली आहे। सगळे बॅनर होर्डिंग काढणे आणि इतर जे कार्य आहे ते आपण सुरू केलेली आहे। त्याच्यानंतर आपला जर महानगरपालिकाबद्दल आपण विचारला तर मतदार यादी जी आहे ते जे 1 जुलै 2025 रोजी जे विधानसभाची यादी होती त्याच यादीप्रमाणे आपली मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे। या यादीमध्ये नाव डिलिशन एडिशन ही जे विषय ते राज्य निवडणूक आयोगाच्या नसल्यामुळे फक्त नाव एक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणला शिफ्ट आपण करण्याचा आपल्याकडे अधिकार आहे। म्हणजे ज्या लोकांनी त्यांचे नाव समावेश आहे आणि त्या नावाला एक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणला शिफ्ट करायचा होता किंवा समजा प्रभाग निहाय मतदार यादीचं विभाजन करताना समजा एका व्यक्तीचे नाव चुकीने दुसऱ्या ठिकाणला आले, ऐसा करेक्शन इथे अपेक्षित होती। ही जी करेक्शन साठी आपण आपले प्रत्येक प्रभाग निहाय टीम गठीत केली होती। या टीम मध्ये इंजिनियर होते आणि त्याच्यासोबत इतर आपले झोन स्तराचे अधिकारी लोक होते। यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आपल्याकडे जेवढी ऍप्लिकेशन प्राप्त होती जवळपास 950 आपल्याकडे अर्ज प्राप्त होते। प्रत्येक ऍप्लिकेशनची अर्जदार सोबत प्रत्यक्ष पाहणी करून चेक केलेला आहे आणि जिथे जिथे ऍक्च्युअल त्रुटी आढळल्यास आली तर ते आपल्या स्तरावर त्याचं निवारण करण्यात आलेलं आहे। अपलोड झाली आहे आणि ते फायनल आता करण्यात आलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपला महानगरपालिकेची निवडणूक आहे याच्यासाठी एकूण प्रभाग 22 आहे आणि टोटल 87 सदस्य आहे। यामध्ये प्रत्येक प्रभाग 4 सदस्य आहे। प्रभाग क्रमांक 9 बडाली SRPF जे आहे ते 3 सदस्य प्रभाग असा ठेवला आहे। त्याच्यानंतर यामध्ये जर रिझर्वेशन बद्दल विचारला तर अनुसूचित जातीची एकूण 15 अशी सीट्स आहे, त्यापैकी 8 महिला, अनुसूचित जमातीसाठी 2, त्यापैकी 1 महिला, ओबीसी रिझर्वेशन साठी टोटल 23 अशी सीट्स, त्यापैकी 12 महिला, सर्वसाधारण 47 सीट्स, त्यापैकी 23 महिला असा आहे। या रिझर्वेशनची पूर्ण प्रक्रिया आपल्या सर्वांच्या समोर इथे आपल्या महानगरपालिकेच्या हॉलला घेण्यात आलेली आहे आणि ते पण निश्चित करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर आपला जे 22 प्रभाग आहे या 22 प्रभागाला आपण 7 रिटर्निंग ऑफिसरच्या अंतर्गत वाटप केले आहे। ही 7 आपले जे प्रभाग आहे ते नंबर 1 जे आहे त्यामध्ये प्रभाग 1, 2 आणि 5 आहे। नंबर 2 आहे त्यामध्ये प्रभाग 3, 4 आणि 7 आहे। नंबर 3 आहे त्यामध्ये 11, 12, 18 आहे। नंबर 4 आहे त्यामध्ये 8, 9, 10 आहे। नंबर 5 मध्ये 6, 13 आणि 17 आहे।
नंबर 6 मध्ये 14, 15 आणि 16 आहे आणि नंबर 7 मध्ये 19, 20, 21, 22 असे विभाजन करण्यात आला आहे. म्हणून प्रत्येक झोन रिटर्निंग ऑफिसर कडे साधारणतः 3 प्रभाग आहे, परंतु बडनेरा जे आपला झोन आहे त्यामध्ये 4 प्रभागाचा समावेश आहे. या सगळे आपला जे झोन आहे, जे 7 आपण वाटप केलेले झोन आहे, या प्रत्येक झोन मध्ये एक रिटर्निंग ऑफिसर जे उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी आहे, जे आम्हाला विभागीय आयुक्त कार्यालय मार्फत जे अधिकारी भेटले आहे, असे आपल्याकडे इथे 8 उपजिल्हाधिकारी संवर्गाचे अधिकारी आलेले आहेत. त्यापैकी 7 रिटर्निंग ऑफिसर आणि एक आपले आदर्श संहिता, जे आदर्श आचारसंहिता आहे त्याचे नोडल प्रमुख असे आपण ठेवले आहे.